नमस्कार. मोबाईल सकाळी सकाळी उघडला तर दोन गोष्टी पाहिल्या. हे रविराज दादा साबळे आहेत. अनेक शेतकऱ्यांवर सल्ला देण्यासाठी चांगले चांगले व्हिडिओ टाकतात आणि आता राजकारणाच्या ज्या गोष्टी आहेत, सरकारनं घेतलेले चुकीचे ध्येय धोरणं याच्यावर आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सरकारवर टीका करतात असं लोक म्हणते. पण ते जे बोलत आहे ते सत्य परिस्थिती मांडत आहे. त्यांनी माझ्यावर शेतकरी आंदोलनात टीका टिप्पणी केली होती, तो विषय तेव्हाचाच गेला. पण एक सरकारच्या चुकीच्या धोरणावर बोलणारे माणसं कमी नाही झाले पाहिजे, निर्माण झाले पाहिजे या विचाराचा मी माणूस आहे. म्हणून मी माझा पाठिंबा त्याला जाहीर करतो. रविराज दादा साबळे, तुम्ही भिवू नका. तुम्हाला अनेक नोटिसा आल्या असं तुम्ही सांगितलं, तर नोटिसा बिटिसायला काही भ्यायचं नाही. ठीक आहे. नोटिसाचा एवढा गठ्ठा माझ्याकडं ऑलरेडी तयार आहे आणि माझ्याकडं अनेक डिपार्टमेंटच्या नोटिसा आहे. पण कायदे कानूनचा अभ्यास असल्यामुळे डिपार्टमेंटचे माणसं मला थोडेसे दचकते. तर तुम्हाला मी सांगतो का तुम्हाला अशाच नोटिसा पाठवून तुम्हाला घाईस आणन, तुमच्यावर खोट्या पोलीस केसेस करन. ठीक आहे. आणि खोट्या पोलीस केसेसमधून तुम्हाला कोर्ट कचेऱ्या लावून माया विरोधात पोलीस स्टेशनमध्ये एवढी फाईल तयार झाली आहे, अनेक रिपोर्टची, अनेक खोट्या तक्रारीची, ज्याच्यात काही तथ्य नाही. मागं एक, ठीक आहे, मी बोललो होतो का कुंभमेळ्यासाठी जे तिथं साधू येतात गांजा फुकायला, त्याच्यासाठी तुम्ही 25,000 कोटी देता आणि महाराष्ट्रातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होत आहे त्याच्यासाठी फक्त 2,000 कोटी. तर बा धार्मिक भावना दुखावते म्हणून माझ्यावर रिपोर्ट केली. आता याच्यात का धार्मिक होतं? जे आहे ते सत्य सांगितलं म्या. पण जे वास्तविकता आहे ते बाजूला ठेवून, आणि पोलीसवाले अर्धे माये स्टुडंट आहे, मित्र आहे, पण त्यालाही माहीत आहे ही खोटी तक्रार आहे. पण वरून दबाव आहे नेत्याचा, वरून सांगते का करा, त्याला लटकवा, आणि असंच तुम्हाला सुद्धा लटकवन. पण तुम्ही भिवू नका. तुम्ही जर चूप झाले, तुम्ही जर बोलणं कमी केलं तर हे आपल्यावर हावी होते. पण तुमचं काम चांगलं आहे, असंच चालू द्या. ठीक आहे. कोणाचंही सरकार आलं, काँग्रेसचं आलं, राष्ट्रवादीचं आलं, त्याने चुकीचा निर्णय घेतला, तुम्ही बोला, मी तुमच्या बाजूने आहे. दुसरे, त्रिशूल दादा पाटील आणि हे त्रिशूल दादा पाटील याचे खूप सुंदर व्हिडिओ असतात. अनेक मोदी सरकारचे चुकीचे ध्येय धोरणं, देवेंद्र फडणवीस सरकारच्या चुकीच्या ध्येय धोरणावर हे आपले मुद्दे आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडते. अनेक फॉलोअर्स आहे यायचे, रविराज दादा साबळेची बी आहे, यायची आहे. मी अनेक यायचे व्हिडिओ पाहतो आणि म्हणजे खरंच चांगले आणि आपल्या मराठवाड्यातल्या भाषेत आणि थेट, ठीक आहे, थेट लोकांपर्यंत पोचन असे मांडतात. पण या माणसाला सुद्धा धमक्या येऊन राहिल्या. रविराज दादाले धमक्या आल्या म्हणते माराच्या. तिथं तुम्हाला धमक्या आल्या, मायावर हल्ला झाला आणि माई पत्नी लेकरं असताना झाला, समजलं का? आणि मायावर हल्ला करून त्याचे सगळे व्हिडिओ असून माझ्यावरच खोटी तक्रार दाखल झाली आणि ते कोर्टात सुद्धा गेली. मले कोर्टाच्या चक्रा मारा लागून राहिल्या. तुम्हाला तर फक्त धमक्या आल्या. त्याच्यामुळे तुम्ही भिवू नका. त्रिशूल दादाच्या मागं अख्खा मराठा समाज आहे, 6 कोटी, आणि तुम्ही पाटलांच्या मागं सावलीसारखे उभे आहे. तुम्ही असेच उभे राहा.
पाटलांच्या मागे. अख्खा मराठा समाज तुमच्या मागं आहे, तुमच्या मागं आहे. या महाराष्ट्रातली जनभावना तुमच्या मागं आहे. माझा तुमच्या दोघालाही पाठिंबा आहे. तुम्ही भिवू नका. तुमच्या विरोधात खोट्या तक्रारी करण, खोट्या पोलीस स्टेशनले गुन्हे दाखल करण, नोटिसा येईन, अनेक पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी दाखल करण माझ्या विरोधात झाल्या. मी काही भिवून नाही राहिलो. मी तर लोकांसाठी रस्त्यावर उतरणारा माणूस आहे. आंदोलन केलं शेतकऱ्याच्या, त्याच्यात कमीत कमी ठीक आहे 7 ते 8 कलम, जास्त असन 10 कलमा अंतर्गत आमच्यावर गुन्हे दाखल केले. जे मेन लोक होते त्याच्यावर दाखल केले. मी प्रदेश प्रवक्ता आहे, ठीक आहे. मी माया गावून येत होतो, तर तुम्हाला मतदारसंघात फिरता येत नाही. अरे पण माया गावून येऊन राहिलो ना, त्याची खोटी तक्रार. मले मारलं दुसऱ्यानं, ठीक आहे, तर माही तक्रार तर घेतली, त्याची लिहून घेतली, त्याची बी केस झाली. त्याच्यानंतर आंदोलनाच्या अनेक केसेस आहेत. त्याच्यामुळे ठीक आहे, धमक्या येईन आणि हल्लासुद्धा होईन. थोडंसं सावध राहा, एवढं मी तुम्हाला सांगेन. कारण हे विचारानं विचाराशी भांडू शकणारे लोक नाही. यांनी गौरी लंकेशला मारलं, यांनी पानसरेंना मारलं. हे तर धमक्या देतात तुझा पानसरे करीन म्हणून. इतके बदमाश आहे साले. यांनी कलबुर्गीला मारलं, यांनी दाभोळकरांना मारलं. म्हणजे याच्यासोबत विचारानं जे भांडू शकत नाही, जे विचार मांडतात, जे सत्य परिस्थिती मांडतात, त्यांचे हे दाभोळकर, पानसरे, गौरी लंकेश, कलबुर्गी असे करतात. आणि त्याचे आरोपीसुद्धा सापडत नाही. तर हे नैतिक आणि नीतिमत्तेनं विचार करणारे लोक नाही आहे. हे बदमाश आहे. समजलं का मी का म्हणून राहिलो? ज्याले छत्रपती शिवाजी महाराजांनी कडेलोट दिला होता, हे त्या जमातीतले लोक आहे. आणि म्हणून याच्यापासून सावध राहा. नोटिसा बिटिसा येईन, त्याला भिवू नका. अशा NC खूप साऱ्या माझ्यावर झाल्या आहे. त्याला लेखी उत्तर देऊन द्यायचं. कारण भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 19 प्रमाणे प्रत्येक माणसाले सरकारच्या चुकीच्या धोरणावर सोशल मीडियाच्या माध्यमातून, व्यंगचित्राच्या माध्यमातून, लिखाणाच्या माध्यमातून, भाषणाच्या माध्यमातून आपले विचार मांडण्याचे अधिकार आहे. आणि तो अधिकार राईट टू स्पीच चा अधिकार कोणीही हिसकावून घेऊ शकत नाही. कोणाच्या बापाची हिंमत नाही आहे. म्हणून तुम्ही अजिबात भिवू नका, ठीक आहे. अनेक शेतकऱ्यांना तुम्ही चांगला सल्ला देता, त्यांना मोठे करता, त्यांना बागायती शेतीकडे वळून राहिले. फक्त आता तुम्ही राजकारणावर बोलायला लागले तर तुम्ही आतापर्यंत लोकायला गोड होते. पण तुम्ही राजकारणावर बोलायला लागले का एका विशिष्ट ग्रुपच्या द्वारे तुम्हाला टार्गेट करण्यात येते. जे 40 पैसेवाले ट्रोलर्स असतात ते ट्रोल करतात. त्याच्यानंतर एक विशिष्ट वर्ग ज्याले सत्ताधारी लोकांकडून फायदा होत असतो, ते लोक तुम्हाला ट्रोल करतात. आणि ते तुम्हाला एक मोठा गुंडा किंवा आपला एक शत्रू म्हणून समजतात. त्याला माहीत आहे का याच्यामुळे नुकसान होऊ शकते, याच्यामुळे आपली शीट पडू शकते, याच्यामुळे आपल्या सरकारला धोका निर्माण होऊ शकते. तर मग असे लोक शत्रूच्या भावनेनं तुमच्याकडे पाहतात आणि तुमच्यावर सत्तेचा वापर करून गुन्हे दाखल करतात. हे माझ्यावर केले आहे, म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो. त्याच्यामुळे भिवू नका. अशा तक्रारी किती येऊ द्या, अशा नोटिसा किती येऊ द्या, काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि पोलीस स्टेशनले ठीक आहे, आंदोलनाच्या केसेस असल्या तर त्याचं काही लोड नाही राहतात. पण पोलीस स्टेशनले चक्रा मारा लागते. आंदोलन उग्र झालं, विध्वंसक झालं तर त्याच्या अजून मोठाले गुन्हे दाखल होतात, त्याच्यात सजा बी असते. तर मी कोणाच्या बापाला भेटणारा नाही. माझ्या अंगात भगतसिंग आहे. आयुष्य लहान असलं चालते, महान असलं पाहिजे. आणि ठीक आहे, ते तुम्हीसुद्धा करत आहे. तुम्ही खरंच चांगले मुद्दे घेता
आणि म्हणून मला असं वाटलं का माझ्यावर अशी परिस्थिती येते तर तुमच्यावरसुद्धा अशी परिस्थिती आली तर मी तुमच्यासोबत उभं असलो पाहिजे, म्हणून मी हा व्हिडिओ घेतला. कारण तुमच्यासारख्या लोकांची समाजाला गरज आहे. तुम्ही आहे म्हणून समाजातले मुद्दे, खरंच जे लोकांचे खरे मुद्दे आहेत ते जिवंत आहे. आणि असेच मुद्दे तुम्ही घ्या, ठीक आहे. मी नक्की तुम्हा दोघांना भेटायला येईन. आणि कधी काही झालं आहे तुमच्या विरोधात खोटे गुन्हे तर काही सल्ला लागला तो बी मी देईन. मी एवढा मोठा नाही सल्ला देणार आहे, पण मी तुम्हाला सांगून राहिलो कारण माझ्यावर असे याच्या अगोदर केसेस झालेले आहे. माझी फाईल एवढी बनली आहे म्हणून मी तुम्हाला सांगून राहिलो. त्याच्यामुळे मी काही यायले भेत नाही. माझ्यावर तर अनेक माझे अजून लय किस्से आहे. मी काढीन एखाद दिवशी, मी सांगीन ऑनलाईन माझ्यावर काय. आता एखादं पुस्तकच लिहितो का कसे लोक वागतात, कसे लोक सत्तेतले चुकीच्या सत्तेचा गैरवापर करतात एखाद्या बोलणाऱ्या व्यक्तीबद्दल. याच्यावर एक मोठा व्हिडिओज घेईन. आजच्या दिवशी इथंच थांबतो. महाराष्ट्रातल्या सर्व लोकांनी यांना पाठिंबा द्या. आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून यांच्यावर जे सरकार, ठीक आहे, आता सरकार का म्हणते, देवेंद्र फडणवीसचं वक्तव्य आहे महाराष्ट्राच्या विधान, सोशल मीडियाचा वापर करून बदनामी करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. या संदर्भात कायद्यात बदल करण्यासाठी राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. हो का? बदनामी कोण करत आहे? म्हणजे तुम्ही चुकीचे निर्णय घ्यायचे आणि तुमची बदनामी होत आहे. अरे वा, अरे वा, हे तर खूपच आहे साल. म्हणजे तुम्ही चुकीचे निर्णय घ्यायचे आणि तुमच्यावर टीका बी करायची नाही. याच्यासाठी तुम्ही समिती नेमणार. आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी, तर सोशल मीडिया माध्यमच हे आहे. तुम्ही जर याच्यावर बंधन आणाल तर मीडिया इकल्या गेलेला आहे. आणि आता मोजके काही लोक बोलणारे शिल्लक आहे, त्याचंही बी सोशल मीडिया बंद करायचे हे फिराकीत आहे. आमचे चॅनल, यायचं चॅनल, रविराज दादा चॅनल, त्रिशूल दादा चॅनल, माय चॅनल हे कधी बी बॅन मारू शकते. इतके भयंकर लोक आहे आणि हे करू शकते, हे मी तुम्हाला सांगून राहिलो. कधी बी बॅन मारू शकते, हे लक्षात ठेव जा. म्हणून लोकांचा सपोर्ट, तुमचे मुद्दे आम्ही मांडतो, हे लोक मांडतात. जे बी लोक महाराष्ट्रातले मानतात त्याच्या पाठीशी राहा, एवढीच मी महाराष्ट्रातल्या लोकांना विनंती करीन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.